सर्वांना नमस्कार। आज 25 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही ठरवलं होतं की आम्हाला जायचं आहे गोदावरी नदीच्या ज्या मधोमध एक आहे बेट, त्याला जांभूळ बेट म्हणतात। जसं आपल्या गंगेमध्ये माजुली नावाचं एक बेट आहे, त्या माजुली बेटाप्रमाणेच आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये पालम तालुक्यामध्ये एक जांभूळ बेट नावाचं एक बेट आहे। त्या बेटाला आम्हाला भेट द्यायची होती। रस्त्यानं जाताना रस्त्याचं काम चालू होतं, त्यातच पडला पाऊस आणि त्या पावसानं झालं त्या रस्त्यामध्ये चिखल आणि आमची मोटरसायकलचं समोरचं टायर म्हणजे समोरचं टायर अगदी जाम होऊन बसलं। आम्हाला पुढे जाताच येईना। तिथंच आमचे एक तास गेला, एक दीड तास गेला आणि त्याच्यामुळं आमच्या प्रवासाचा जे ठरवलेला वेळ होता तो वेळ त्या चिखल काढण्यात गेला। समोरचं टायर जे माकलं होतं चिखलानं, ते चिखल काढण्यातच गेलं। मग आम्ही ठरवलं की जांभूळ बेट आम्ही कॅन्सल करायचं। मग आम्ही ठरवलं की आम्हाला इकडं शिरड शहापूरला जायचं। मग शिरड शहापूरला आलो। शिरड शहापूर तसं औंढा तालुक्यातलं गाव आहे। या गावाला डोंगराचं सौंदर्य लाभलेलं आहे। आता तुम्ही पाठीमागं पाहू शकता ते डोंगर। हे डोंगर एवढे छान दिसतात। आता जस्ट पावसाळा झालेला असल्यामुळं या पूर्ण डोंगरावर निसर्गाने हिरवी चादर पांघरलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य अजूनच फुलून दिसत आहे। तर या माळावरती सीताफळाची खूप झाडं आहेत, पण आम्ही सीताफळाचं सीझन निघून गेल्यावर या डोंगरावर आलो। त्याच्यामुळं आमचं बॅड लक समजा की आम्ही सीझन झाल्यावर आलो, नाही तर आम्हाला ताजे फळं डायरेक्ट झाडाचे तोडून खायचा चान्स होता, तो आम्ही मिस केला। मग सांगायचं तात्पर्य हेच आहे की आम्ही माजुली बेटाला जाऊ लागलो मधल्या मार्गाने, म्हणजे आम्ही धोपट मार्गानं न जाता आम्ही जाऊ लागलो खुसकीच्या मार्गानं। खुसकीचा मार्ग कसा घातक आहे हे तुम्हाला आज सांगतो। आज आमचं नियोजन होतं माजुली बेटाला जायचं, आपलं जांभूळ बेटाला जायचं। माजुली बेट तर तिकडं राहिलं, सॉरी। तर आम्हाला जांभूळ बेटाला जायचं होतं। आम्ही खुसकीचा मार्ग म्हणजे मधला मार्ग स्वीकारला आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, पण रस्त्यामध्ये आम्हाला अशी काही अडचण आली की आमचा परेशानी तर झालीच आहे। बघा, आमचे कपडे पूर्ण खराब झाले आणि आमची गाडी पण खराब झाली, गाडी खाली लावलेली आहे तिकडं। मग सांगायचं तात्पर्य हेच आहे की मित्रांनो, आपल्याला जर आपल्या ध्येय गाठायचं असेल तर कधीही शॉर्टकट घेऊ नका। शॉर्टकटने तुम्ही तुमच्या ध्येयापासून